आपल्याकडे म्हटलंय सत्यम शिवम सुंदरम. सुंदरतेचं महत्व सत्या एवढंच आहे आणि निर्मिती एवढंच आहे. सुंदरता आपल्या वातावरणात आली पाहिजे, आपल्या अंगात भिनली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे अवघड नाहीये. दुसऱ्या महायुद्धाने युरोप पार बेचिराग केला, पण लोक नाही खचली. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने युरोप उभा केला. आज इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, जपान, रशिया हे देश पाहून विश्वास बसत नाही की इथे दुसरं महायुद्ध झालं होतं. मी एकदा परदेशात गेलो असतानाची एक आठवण सांगतो. तिथे प्रत्येक शहरातल्या, गावातल्या रस्त्यावर फिरताना मला एक अजब प्रकार दिसला. तिथे प्रत्येक घराच्या बाहेर फुलांची सजावट असायची. सजावट म्हणजे प्रत्येक त्यांची गॅलरी, त्यांचे वरांडे सगळे हे फुलांनी सजवलेले असायचे. त्याची रचना बघून मला गंमत वाटली. मी ज्यांच्याबरोबर फिरत होतो ते स्नेही तिथलेच होते. मी त्यांना विचारलं की इथल्या थंड वातावरणात फुलं टिकतात म्हणून हे लावतात का? ते म्हणाले, छे, इथे एक समज आहे खूप वर्षापासूनचा. जे घर सुंदर सजवलेलं त्या घरातील स्त्री ही चांगली अभिरुची असलेली आणि चांगलं आदरातिथ्य करणारी असणार. ज्या घराबाहेरची सजावट चांगली त्या घरातल्या स्त्रीचं घराकडे लक्ष आहे असं ते समजतात. मला गंमत वाटली. गंमत याच्यासाठी वाटली की सत्यम शिवम सुंदरम हा मंत्र आपण जगाला दिला, पण दुर्दैवाने आपणच हा मंत्र विसरल्यासारखं आजकाल वागतोय. आपल्याला हे सगळं बदलायला हवं. महाराष्ट्राचं फक्त दिसणं नाही तर असणं सुधारायला हवं. बदल फक्त वरवरचा नाही तर तो आपल्या वृत्तीत यायला हवा. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात, किंबहुना राजकारणात देखील आपल्याला बदल घडवायचा आहे. कामाच्या पद्धतीत, कामाच्या झपाट्यात सर्वत्र हे दिसलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्र सुंदर केला पाहिजे. महाराष्ट्र सुंदर म्हणजे रस्ते, नद्या, शाळा, सरकारी कार्यालय, बागा सगळं वातावरण सुंदर केलं पाहिजे. मन प्रसन्न तर ते मन स्वप्न पाहिल मोठी. महाराष्ट्राला मोठं करण्याचं, संपन्न करण्याचं स्वप्न आपल्याला पाहायचंय. एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न. हे सारं सुरू होईल सुंदर राहण्यापासून, सुंदर रचनेपासून. ही सुंदर रचना हीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्याची गुरुकिल्ली. हीच आपली कार्यसंस्कृती, हीच आपली दिशा सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची.